नाथ संप्रदायाच्या ह्या विद्यापीठामध्ये आदेश या शब्दातून पुढच्या कार्याच्या दिशा ठरवल्या जातात आणि बर त्याच्यातूनच विद्यार्थी पुढे जातो, बर शिष्य बर पुढे जातो. बर. आणि आणि अलग अलग, निरंजन, हा, अलग निरंजन अलग, म्हणजे काय? हा, अलग निरंजन जे अलक्ष रूपात आहे, जे निरंजन म्हणजे डोळ्यात खऱ्या अर्थाने ज्ञानाचे, ज्याला म्हणतो किरण घातले जातात आणि तुमच्या पंचेंद्रियाला ज्ञानाने भारून टाकलं जातं आणि भक्ती, श्रद्धा, त्याग या सगळ्याचा एकत्र मिलाप त्या शब्दात आहे. आणि म्हणून भिक्षेच्या वेळेस ज्या वेळेस नाटजी जातात किंवा हम्म, आदेश हम्म. देताना सुद्धा अल्लख असं जे म्हटलं जातं ते कुंभकातून येतं. ही फार बर मोठी योगिक प्रक्रिया आहे. असं कोणी आलं आणि कोणत्याही गाण्यांवर आणि शब्दांवर बोलतं तसं ते नाहीये. त्याला एक प्रकारचं आध्यात्मिक आणि सद्गुरू अधिष्ठानच असावं लागतं. आणि म्हणून बर भिक्षेच्या वेळेस अलख निरंजन म्हटलं जातं. कारण ते नाथ योगी जेव्हा भिक्षा मागायला येतात तेव्हा ती भिक्षा लोकांची दुःख दूर करण्यासाठी असतात. त्यांच्या बर खांद्यावर ज्या दोन झोळ्या असतात ना, त्याच्यातली एक झोळी भिक्षेची असते आणि एक झोळी भस्माची असते. ते भस्म देऊन अलख निरंजन मधून त्यांचं दुःख दूर करतात. त्यामुळे अलख आणि आदेश हा शब्द, जे आपण, तुम्ही मगाशी म्हणालात की हे जे अयोनी जन्म हा आहेत त्या संदर्भात आपण ते डिटेल्स मध्ये घेऊया. बर बर. आणि तो एक तर फार याच्यात मोठा अभ्यास आहे. हा, याच्यात काही वामाचाराला काही महत्व आहे असं समज आहे लोकांमध्ये. तो वामाचार म्हणजे काय आणि याच्यात इथे तुम्हाला काय त्याचं महत्व आहे? आता नाथ संप्रदाय म्हटलं की अनेक प्रकारचे समज गैरसमज अजूनही समाजात हा आहेत. हा, म्हणजे आपलं तसंच ना, मुख्य काम आपलं ह्या सगळ्याचं हे आहे की लोकांच्यातले जे गैरसमज आहेत ना संप्रदायाविषयी ते काढून टाकण्याचं हे आहे. जसं स्त्री पुरुष समानता प्रचंड प्रमाणात नाथ संप्रदायात आहे, त्यांनी असा भेदभाव नाही केला. नाही परंतु केलं. पुढच्या लोकांनी हा भेदभाव केला, स्त्रियांना थोडं अलग ठेवलं, त्यांना कमी दर्जा दिला. असं नाथ संप्रदायात काही, नाथ संप्रदायाने कुठलाच भेदभाव केलेला नाही. तर हे जे सत्य आहे त्या संप्रदायासंबंधी जे लोकांना अजूनही कल्पना नाही आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांसमोर आणल्या पाहिजे. त्या दृष्टिकोनातून वामाचाराचं काय महत्व आहे किंवा कसं आहे ना की तुम्ही म्हणालात ते 100% बरोबर आहे. स्त्री पुरुष हा भेदभावच नाहीये. आणि ज्या वेळेस मच्छिंद्रनाथांनी काही गोष्टी केल्या त्याच्यातल्या जे काही साधना समाजाला दिली त्याच्यातल्या सगळी साधना समाजाला हे करणारी नव्हती, लोक त्याचा गैरफायदा घेत होते. म्हणून त्याचं शुद्धीकरण गोरक्षनाथांनी केलेलं आहे, वामाचारात. आणि आजही तुम्ही समाजात आपल्या महाराष्ट्रात नाही जास्त दिसणार तुम्हाला, पण उत्तरेकडे किंवा काही भागांकडे आज नाथ संप्रदाय जिथे जिथे दिसतो त्याच्यात खूप आखाडे, खूप प्रकार आहेत. परवा माझ्याकडे एक आर्टिकल आलेलं आहे लिहायला की नाथ संप्रदाय आणि आत्मक्लेश या विषयावर. तर वामाचार जो चाललेला होता मधल्या काळात तो खूपशा प्रमाणात आता कमी झालेला आहे. कारण त्याचं मूळ स्थान गोरक्षनाथ आहे. गोरक्षनाथांनी ते थांबवलं आणि साधनेचं शुद्ध रूप समाजासमोर आणलं. आणि त्या शुद्ध रूपाचं आजच्या या 20व्या आणि 21व्या शतकाला ते समजावं म्हणून ती साधन प्रणाली देवेंद्रनाथांनी पुढे आणली. तर हा जो वामाचार बर आहे हा वामाचार मधल्या काळात बळकावलेला होता. लोकांना असं वाटत होतं कवट्या फोडणं, गळ्यात केवळ मोठाल्या रुद्राक्षाच्या माळा घालणं, भगवी वस्त्र घालणं आणि अल्लख घेऊन हातातनं एखादा कटोरा घेऊन रस्त्यात फिरणारे हे भगवी लोक ही फसवी असतात. पण देवेंद्रनाथ महाराजांनी त्यांच्या अलख निरंजन मधनं स्पष्ट सांगितलं, केवळ भगवी वस्त्र घातली, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या, अल्लख करून रस्त्यातनं गेलं म्हणजे तो नाथ होत नसतो. खरा नाथ हा शुद्ध साधनेतून तालून सुलाखून निघत असतो. आणि तालून सुलाखून निघणारा हा नाथ खऱ्या अर्थाने साधना लोकांपर्यंत पोहोचवतो. आज समाजात अशा गोष्टी आहेत की स्मशानात जाऊन केलेली साधना ही ही काही वेळेस कापालिकांची आहे, ही वामाचार आहे, कवट्या केल्या जातात किंवा आणि अजूनही आज काही जे संसारापासून दूर आहेत आणि जंगलात जाऊन करणारे काही लोक आहेत, स्मशानात जाऊन साधना करणारी काही लोक आहेत.
पण या गोष्टींच्या पर्यंत सामान्य माणसाने जायची गरज पण नाही. नाथपंथी साधना जर त्यांनी जी दिलेली आपल्या गुरुनी ती जर नीट केली तर या वामाचारापासून तो दूर जातो. आणि हा वामाचार काही वेळेस समाजातनं स्वतःचं प्रस्थ माजवण्यासाठी पण केलेला असतो, की आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावं. आपण म्हणजे खरं, पण खरं तो नाथ आहे का, त्याला साधना कळली का, ज्ञान म्हणजे काय, आणि त्याला खरंच गुरु मिळालेला आहे. कारण काही अशा वरवरच्या सामान्य साध्या सिद्धी प्राप्त करून सुद्धा हे वामाचार वाढवतायत. पण या वामाचाराच्या आड न जाता, आपण सिद्धीच्या मागे न जाता, आपलं मानवी जीवन म्हणजेच एक सिद्धी आहे, आपलं शरीर म्हणजेच एक सिद्धी आहे, त्या शरीराच्या माध्यमातून साधना करा. हे धनकवडीच्या शंकर महाराजांनी त्यांच्या 12व्या अध्यायात पण हेच सांगितले. आणि देवेंद्रनाथ महाराजांनी सुद्धा अलग निरंजनचं लेखन करून या वामाचारावर मात करणाऱ्या कौलाचारावर मात, कारण मच्छिंद्रनाथ हे कौलाचारी होते, पण त्याच्यातलं सगळं चांगलं लोकांपर्यंत जाणारं शुद्ध स्वरूप गोरक्षनाथांनी पुढे आणलं. त्यामुळे या वामाचाराबद्दल मनात कटुता न ठेवता त्याच्यातल्या ज्ञानापर्यंत जर आपण गेलो तर आपल्याला त्यांचे अनेक मार्ग समजून घेता येतात, शिकता येतात. कुंडलिनी जागृतीचं या ठिकाणी काय महत्व आहे? जसं आता शक्तिपात दीक्षेची केंद्र निघालेली आहे किंवा आता अगदी जाहिराती वाटून शक्तिपात करतात, तर हे मला असं वाटतं की हे शास्त्र म्हणून अतिशय अयोग्य आहे. बरोबर आहे. कारण ती पात्रता असल्याशिवाय त्याला शक्तिपात करण्यात अर्थ नाही. काही वेळा अशा व्यक्तींचं नुकसान झालेलं मी बघितलेलं शक्तिपात केल्यामुळे. तर नाथ संप्रदायाच्या कुंडलिनी संबंधी काय महत्व आहे, म्हणजे काय विशेष काय आहे, कुंडलीला किती महत्व दिलं जातं नाथ आता संप्रदायात? नाथ संप्रदायाची जी तत्वज्ञान आहेत, 4-5 गोष्टी, त्याच्यातलं पहिलं आहे हरिहराचं ऐक्य, त्याच्यानंतर आहे शिवशक्तीचं ऐक्य, त्याच्यानंतर सोहम साधना जी स्वामी स्वरूपानंदांनी पावश्या केली, आणि नंतर आहे कुंडलिनी जागृती. आता कुंडलिनी जागृती हा हठयोगाचा खूप महत्वाचा भाग आहे. आणि कुंडलिनी जागृती म्हणजे जे तुमच्या शरीरात आहे तेच त्याची प्रगती आहे. पण कसं आहे ना, ही कुंडलिनी जागृत होणं ही इतकं वाटतं तितकं सोपी गोष्ट नाहीये, आणि ती सहन होणं ही तितकी वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये. आणि एकदा तुमची कुंडलिनी जागृत झाली आणि तुमच्या हातनं एखादी जरी चूक झाली तरी ती अक्षम्य आहे. बरोबर. त्यामुळे माणसं कुंडलिनी जागृती, मोक्ष, नाथजीपद प्राप्त करून घेणं, आम्ही खूप मोठे, त्याच्या खूप बाजारात मागे लागलेले आहेत. नाही, खूप मोठे मोठे शब्द, खूप मोठे मोठे शब्द लोक सहज वापरतात की जणू काही अगदी सहज वापरतात. ते अतिशय अगदी चूक आहे अगदी. ना. आणि समोरचा त्याचा प्रभाव पडतो, त्यामुळे याचा बाजार पण होत चाललेला आहे. ही अगदी 100% गोष्ट खरी आहे. पण नाथ संप्रदाय हा पूर्णपणे हठयोगी आहे. त्यामुळे आज योगशास्त्रात आज आपण बघतो अनेक हठयोगाने योगशास्त्राचा प्रचार प्रसार केलेला आहे. म्हणजे अय्यंगार गुरुजी आहेत पुण्याचे, कैवल्यधामचे आहेत, त्याच्यानंतर श्रीकृष्ण व्यवहारे आहेत, हठयोगी निकम गुरुजी आहेत. तसे देवेंद्रनाथ पण एक फार मोठे हठयोगी होते, आणि त्यांनी कुंडलिनीच्या बाबतीत एक फार मोठा विचार अलग निरंजन मधला मांडला. तसंच ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात सुद्धा कुंडलिनी जागृती आहे. आता ही कुंडलिनी जागृती नेमकी कोणाची होते, कशी होते, केव्हा होते, का होते, ह्या प्रश्नांचा शोध घेत साधना नाही करायची. साधना हा तुमच्या जीवनाचा जीवन श्वासा इतका महत्वाचा भाग आहे. पण ज्यावेळेस मी सत्संगात बसायची, मी तुम्हाला आता सांगते की सत्संगात ज्यावेळेस मी बसायची, पीठाधिपतींच्या खगेंद्रनाथांच्या दर मंगळवारी सत्संग असायचा, मी ते सगळे रेकॉर्ड केले, तेव्हा त्यांनी जी काही वाक्य सांगितली, त्यांच्यापाशी सगळे असे बसलेले असायचे, तेव्हा ते म्हणायचे गुरुची इच्छा आणि शिष्याची प्रगती या 2 गोष्टी कुंडलिनीसाठी असतात. तुम्ही शक्तिपात आणि कुंडलिनी जागृती या गोष्टींपेक्षा तुम्ही तुमची भक्ती किती आहे आणि तुमची प्रकृती कशी आहे त्या संदर्भातली, हे पण महत्वाचं आहे. आणि मग ज्यावेळेस गुरुची तुमच्यावर मर्जी होते, मग काही वेळेस कुंडलिनी जागृती बोलता बोलता करतात, काही वेळेस नजरेतून करतात, काही वेळेस सत्संगात ऐकता ऐकता तुमची कुंडलिनी जागृती होऊन जाते.
काही वेळेस एकदा तर असा प्रसंग झाला होता, हठयोगी नवध्यान शिबिर जे देवेंद्रनाथ महाराजांनी नवध्यान शिबिर जे लोकांना दाखवलं, तेव्हा पीठाधिपती तिथे बसले होते. त्याच्या शेजारी देवेंद्रनाथांचे एक शिष्य होते. ते बोलत होते नवध्यान योगाचं. बोलता बोलता बोटाने त्यांची कुंडलिनी जागृती एका नाथजींची, दुर्गे महाराजांची केली, खालती उतरवली आणि वरती केली. हे खूप साधं सोपं नाहीये ना. ही नाथ संप्रदायातली हठयोगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, की जो योगी तत्वाला गेलेला आहे आणि जो उच्च पातळीवर गेलेला आहे, त्याची कुंडलिनी जागृती करायची की नाही हे गुरुच ठरवतो. माणसाने स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वतःच्या विचारांवर हे करायच्या मागे लागू नये, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला भरपूर मिळवायचे, पण गुरुची तुमच्या बाबतीतली काय इच्छा आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि एकदा तुम्ही गुरुमंत्र घेतला, गुरुनी तुमचा हात तुमच्या हातात घेतला, त्यांच्या इच्छेत इच्छा राहून राहा. कुंडलिनी जागृती ही सगळ्यात वरची अवस्था आहे. आणि एकदा कुंडलिनी अवस्था झाली, तुमची साधना झाली, की गुरु तुम्हाला गुरुतत्व बहाल करत असतो. तुमचे शिष्य तुम्ही करत असतात. तेव्हा हव्यासापोटी, केवळ एका प्रतिष्ठेच्या पोटी, मी खूप मोठा आहे हे सिद्धसाठी कोणत्याही बाबागिरीच्या आहारी जायची गरज नाही. असं कोणी या मी तुमची कुंडलिनी जागृती करतो ध्यानातून असं होत नसतं. त्याला तुमची बैठकच लागते, मानसिकता लागते, प्रारब्ध लागतं आणि गुरुची इच्छा आणि गुरुचा सहवासच लागतो. त्यामुळे या कुंडलिनी जागृती ही खूप उच्च हठयोगातली अवस्था आहे. ती कधी होणार, काय होणार ते गुरुंना ठरवू दे. स्वतःच्या मनाचे पतंग उडवण्यात काहीच अर्थ नाही. आता नवनाथ भक्तिसार हा मुख्य ग्रंथ समजला जातो नाथ संप्रदायातला. नवनाथ भक्तिसार म्हणजे नक्की काय, त्यात काय आहे? नवनाथ भक्तिसार हा मालू धुंडीराज मालू नरहरी यांनी लिहिलेला हा एक छान ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ 40 अध्यायांची ही एक पोथी आहे. या 40 अध्यायात नवनाथांमधले जे 9 नाथ झाले, त्या काळात जे राजे झाले, त्या काळात ज्या मैनावती सारख्या फार मोठ्या मातोश माऊली, एक ज्याला आपण म्हणतो जालिंदरनाथांच्या शिष्य झाल्या, ह्या सगळ्या कथा रूपकात्मक आहेत. ही भाषा मराठी जुनी आहे, थोडीशी प्राकृत भाषेचं वळण आहे त्याला. असे 40 अध्याय दिलेले आहेत. अगदी चौरंगी नाथांपर्यंत सगळं दिलेलं आहे. आणि ह्याच्यात प्रत्येक ओळ म्हणजे एक महाशाबरी आहे, मंत्र आहे. ते सुरुवातीला वाचायला कठीण जाते, पण एकदा मुखात बसली की त्याच्याशिवाय दुसरं काहीच छान वाटत नाही. आणि ते वाचताना ती शक्ती तुमच्यात संक्रमित होत असते. एक प्रकारची ते शब्द, ते मंत्र तुमच्यात शक्तिपातच करत असतात. हे जर भक्तांनी लक्षात ठेवलं तर त्याला वेगळ्या वाटेवरून जायची गरज नाही, तो मार्ग तिथेच असतो. आणि हे सगळे 40 अध्याय म्हणजे 40 मंत्र आहेत. त्या भाकर कथा नाहीत. काही ठिकाणी नवनाथ भक्तिसार पोथी मानत नाहीत ते, काही ठिकाणी हे मानतात. महाराष्ट्रात त्याला खूप महत्व आहे, श्रावणात त्याचं पारायण केलं जातं. पण नवनाथ भक्तिसार पोथी ही भक्तीतून जर वाचली गेली, खरोखर नाथांना समोरच्या कळलं की हा फक्त भक्तीतून मला आळवतोय, तर ज्ञानाच्या समुद्रात ते तुम्हाला स्नात करतात. एवढी शक्ती नवनाथ भक्तिसारामध्ये आहे. आणखीन एक ग्रंथ नाथांचा आहे, तो म्हणजे नाथ लीलामृत ग्रंथ. तो भैरवनाथांचा ग्रंथ आहे. तो फार उपलब्ध नाहीये, पण तो 28 अध्यायांची ती पोथी आहे. आणि त्या पोथीत नाथांनी केलेल्या जे हठयोगाची साधना आहे ना, ती नवनाथांनी केलेली जी साधना आहे, त्या साधनेचं खरं खरं रूप त्या शब्दांमध्ये घातलंय. फार सुंदर आहे ती. फक्त तुम्हाला आवड पाहिजे, समजून घेण्याची क्षमताही गुरु देतात आणि तुमची इच्छाशक्ती. पण सिद्ध सिद्धांत पद्धती हा जो ग्रंथ आहे, याच्यामध्ये काय साधारणपणे काय ढोबळ मांड? सिद्ध सिद्धांत पद्धती हा जो ग्रंथ आहे, हा गोरक्षनाथांनी लिहिलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. आणि या ग्रंथांमध्ये गोरक्षनाथांनी दिलेलं जे ज्ञान आहे ना, काही श्लोकांच्या रूपांमध्ये दिलेलं आहे. आणि 6 अध्यायात ते विभागलेलं आहे. पण प्रत्येक माणसानी ज्यांना खरंच अध्यात्म समजून घ्यायचंय, त्यांनी ते वाचलं पाहिजे. कारण त्याच्यात
असं म्हटलं जातं काही वेळेस बघा, काही नाथांच्या इथे गेल्यावर म्हटलं जातं की स्त्रियांनी आत जाऊ नका. काही मठात हो केलं जातं असं. हो तर मी हो या विचारांच्या अत्यंत विरोधी आहे. का हा नाही स्त्रियांनी जायचं? अरे या नाथांना जेव्हा अयोनी जन्म असतो, त्राटकातून झालं असतो, पालन पोषण करणारे त्यांचे आई वडीलच होते ना. हा दत्तक भाग काय असतो आता कायद्याचं रूप आलं, पण हे पहिलं नाथ संप्रदायाने शिकवलेलं आहे. आणि मग या नाथ पोथी वाचत असताना जाऊ नये असं स्त्रियांना सांगतात, पण याच्या मी पूर्णपणे विरोधात आहे. आणि सिद्ध सिद्धांत पद्धती यात अक्षरशः कोणत्या दिवसाला तुम्हाला अपत्य प्राप्ती होईल, स्त्री आणि पुरुष, शिव आणि शक्ती येते, यांच्यातून प्रजनन जे होतं ते सुद्धा आध्यात्मिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, वैज्ञानिक पातळीवर आणि तुमच्या मानसिक आणि शारीरिक पातळीवरचं ज्ञान गोरक्षनाथांनी छान मोगऱ्याचं फुल फुलावं आणि सुगंध बाहेर पडावा असं त्याच्यातलं ज्ञान उलगडून दाखवले. ते गुरुचरित्रात पण सांगितलेलं आहे काही अध्यायात. हा त्यामुळे हा सिद्ध हा सिद्धांत पद्धती हा मानवी जीवनात एक विज्ञान उलगडून घेण्याचा, नाथ पंथाच्या ज्ञानाचा महामार्ग आहे असं मी बर समजते. बर बर. आणि अवधूत गीता. अवधूत गीता हा पण एक असाच खूप चांगला ग्रंथ आहे. त्याच्या हा अभ्यासातूनही आपल्याला नाथांचं हे ज्ञान मिळू शकतं. बर बर. आणि गोरक्ष शतक काही वेगळं आहे का, मग त्याच्यामध्ये काही हा, वेगळं हे केलं? गोरक्ष शतक हे हा ग्रंथ जो आहे, त्या ग्रंथामध्ये गोरक्षनाथांनी काही शिष्यांना संवादाच्या रूपात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण गोरक्षनाथांचे जर काही ग्रंथ आपण पाहिले तर काही संवाद रूपात आहे, काही ज्ञान दिलंय, शिष्याला मार्गदर्शन केलंय, काही नाथांच्या आतल्या काही गुह्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. काही प्राकृत भाषेत आहेत, काही पाली भाषेत आहेत, काही हिंदी भाषेत आहेत, काही संस्कृत भाषेत. तसा गोरक्ष शतक हा सुद्धा संवाद रूपाने असणारा, बर नाथांचं ज्ञान देणारा एक सुंदर असा ग्रंथ आहे. बर. आणि नाथांची शाबरी विद्या ही प्रसिद्ध आहे. शाबरी विद्या म्हणजे नक्की काय? शाबरी हा एक नाथ संप्रदायाचा फार मोठा गहन अभ्यासनीय आणि संशोधनात्मक विषय, बर. ज्याच्यावर नाथ संप्रदायाचा पाया उभा आहे. तर म्हणजे काही थोडक्यात मंत्र तुम्हाला, मंत्र हा हो मंत्रशास्त्र हो, असं आहे त्याच्यात? हा मंत्रशास्त्रच येते. बर नाथ संप्रदाय हा तंत्र, मंत्र आणि साधना आणि यंत्र यांनी भागलेला संप्रदाय आहे. बर आता हे जे मंत्र आहेत ह्याच्यावरच हा सगळा भाग उभा आहे. बर फक्त त्याचं शुद्ध स्वरूप तुम्हाला कळलं पाहिजे. बर. कारण शाबरी आणि भरभरी अशा या दोन गोष्टी आहेत. आणि थोडक्यात आता तुम्हाला सांगते की ज्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या केली हा श्री दत्तात्रयांच्या आज्ञेवरून, आणि त्यांनी सांगितलं जगाच्या कल्याणासाठी तू शाबरी मंत्राची निर्मिती कर, हा आदेश श्री दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथांना दिला होता. बर आणि बर तिथून बर शाबरीचा पहिले प्रारंभ झाला. आणि मग त्यांनी देवदेवतांना प्रसन्न करून वचनबद्ध करून घेतलं. त्या सगळ्या कथा नवनाथ भक्तिसारमध्ये आहेत. पण भरभरी आणि शाबरी वेगळी आहे. बर भरभरीला सिद्ध देवतांचं अधिष्ठान असतंच असं नाही, पण शाबरी जिथे म्हटली जाते तिथे देवतांना यावंच लागतं, एवढी बर ताकद बर आहे. आणि ती जगताच्या उद्धारासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी. आणि या शाबरीचं महत्व रोजच्या नित्य साधनेत देवेंद्रनाथांनी आम्हाला काही मंत्र दिलेत. बर. आणि ते मंत्र सिद्ध मुखातून, गुरुमुखातून आल्याने त्याचं प्रकाश सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. हा, ते कुठलाही मंत्र गुरुमुखात असेल तरच त्याचा उपयोग आहे. ती ताकद पाहिजे त्याच्या मागे, ती त्या गुरुकडूनच येणार आहे. केवळ पुस्तकात ते मंत्र वाचून काही होत नाही. काही नाही. परंतु लोक हल्ली गायत्री मंत्र पुस्तक वाचून करतात. काय काय जे काही आहे, हे जे समज आहेत हे लोकांच्या मध्ये रुजत आहेत, हे रुजवणं थोडं बंद करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपल्या ह्या सगळ्या याचा हेतू, या व्याख्यानमालांचा हेतू तो आहे की शुद्ध ज्ञान लोकांपुढे गेलं पाहिजे. किती गेलं उपासनेसाठी कष्ट करायला लागतात हे समजलं पाहिजे. कोणी नुसत्या डोक्यावर हात ठेवून झाली तुझी कुंडलिनी जागृती होणं असं होत नाही. त्याच्यासाठी काय प्रचंड मागे श्रम असतात हे लोकांना समजले पाहिजे. हा मुख्यतः या सगळ्या प्रपंचाचा उद्दिष्ट आहे. तर तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि पुढे तुम्ही काय काय सांगणार आहात
याच्या पुढे आपण कुठल्या क्रमाने जाणार आहोत हे सांगितलं प्रेक्षकांना, तर प्रेक्षक खेळून राहतील तुमच्या या सगळ्या. नाथ संप्रदाय एवढा मोठा अथांग पसरलेला समुद्र आहे की माझ्या ओंजळीत येईल तेवढं मी सांगण्याचा आणि गुरुनी दिलेलं ज्ञान प्रसाद रूपाने देण्याचा नक्की प्रयत्न करीन, कारण ते गुरुचंच ज्ञान आहे, माझं काही नाहीये. पण ते सांगत असताना नाथ संप्रदायाची पार्श्वभूमी म्हणजे हा संप्रदाय आपल्याकडे आला कसा, या संप्रदायाच्या मुळाचे नवनाथ म्हणजे कोण, ते कसे आले, त्याच्या आधी ते कसे होते. मगाशी तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सांगितला की मुसलमानांच्या ताब्यातलं, हा जो मगाशी मुसलमानांचा जो मुस्लिम हो विषय झाला तो या हो संप्रदायाच्या बाबतीत फार महत्वाचा विषय आहे. हो हो याची काही मंदिरं सुद्धा देवेंद्रनाथांनी, कानिफनाथाचं मंदिर मुसलमानांच्या ताब्यात हो होतं, ते हो हो देवेंद्रनाथांनी काढलं, तिथे पादुकांची स्थापना केली. आणि दत्त बर संप्रदायात आणि नाथ संप्रदायात पादुकांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे हो त्याचं महत्व काय आहे. नवनाथ भक्तिसार हे ग्रंथ म्हणजे या भाकर कथा नाहीये, हे ज्ञानाचा अमृत आहे. त्या कुंभात आपण कसं राहायचं. हो आज हो नाथपंथी आखाडे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, नाथपंथी मठ कुठे कुठे आहेत, त्याचे कार्य कोणी कसं केले हे जवळून पाहण्याचा, माझ्या मागच्या जन्मातली पुण्याई म्हणून जवळून पाहण्याचा योग आला मला. हो त्यात हो ते कसं केलं, त्यांचे नाथजी कसे निर्माण होतात, ते कार्य कसे करतात. पीठाधिपती हा नाथांच्या ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पीठावर आरूढ असणारे पीठाधिपती, त्यांची नियुक्ती नेमकी कशी होते, ते कार्य कसं होतं, त्यांचे आदेश प्रमाण कसे असतात, नाथपंथी ठिकाणं कोणकोणती आहेत, ती कशी नाथपंथी आहेत ही ओळखायचं कसं, त्याच्यानंतर आदेश अलख निरंजन हा जो मूळ भाव काय आहे. आपल्या या नाथांच्या या मगाशी जी मी 4 तत्व सांगितली, सोहमची साधना वगैरे, हे नेमकं कसं आहे. रोजची साधना करताना या तत्वाचा आपल्या शरीरात कसा फरक होत जातो. शरीरात जे पंचधातू आहेत किंवा षटचक्र जी हठयोगाचा महत्वाचा भाग हो आहे, हो हो ते कसे विकसित होत जातात. आणि ते विकसित होण्यासाठी प्रयत्न नाही करायचे, पण जे काही वेगवेगळे बंध आहेत, मुद्रा आहेत, हठयोगाचा जो भाग आहे, मुळात ध्यान, त्याला खूप महत्व आहे. पण मी ध्यान लावलं म्हणून ध्यान लागत नाही, तर ते बरोबर कशी त्याची प्रक्रिया आहे अष्टांग योगातली, हे अनेक योगाचार्यांनी, ते अनेक संतांनी, अनेक नाथजींचं ते या भूतलावरचं योगदान त्यांच्या अनुभूतीतून, प्रचितीतून आलेलं आहे. हे चिरकालीन टिकणारं आहे. हेच हो खरं ज्ञान आहे. तेच समजून वेगवेगळ्या ग्रंथातून, अनुभवातून, काही घटनेतून सांगण्याचा जरूर मनापासून प्रयत्न करीन. पण मलाही लोकांच्या मनातले अपप्रचार काढायचे हो आणि हो ते हो माझ्या सद्गुरूंचं कार्य आहे, प्रचार हो प्रसार आणि हो जीवनाचं ध्येय साकार करणं, हो कैवल्य प्राप्ती, मोक्षण, त्याच्याही पेक्षा गोरक्षनाथांनी सांगितलेली सदैवी मुक्ती, हा 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 साधनेचा मूळ भाग सांगण्याचा प्रयत्न मी नक्की करीन. त्याला करून घेतील याचा पूर्ण विश्वास आहे. खूप 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 धन्यवाद. तुम्ही आज इतकी छान सुंदर माहिती सांगितली की आता लोक तुमच्या या भाषणांची वाट पाहतील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. असंच ज्ञान तुम्ही एक एक दालनं पुढे कराल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. नमस्कार. नमस्कार.